हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे, तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे। आणि आता वाजले आहेत जवळपास आता वाजले आहे सायंकाळचे 7:45 होत आहेत। आणि जस्ट माझा तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि उन्हाळा खूप आहे, ऊन लागत आहेत। आणि सोबत आता माझे आहे पापड टाकणं वगैरे सुरू। तर मी दाखवते आज मी काय स्वयंपाक बनवला आणि सोबत पापड। तर हे बघा इथे आहेत पापड आणि आता 8 वाजले आहेत, ते सकाळचे बिलकुल 8 आहेत। आणि जस्ट आता चाय पाणी पिऊन आता हे जे पापड आहेत जे मी कालच टाकलेले होते अर्धे वाढलेले आणि आज छान दिवसभराची ऊन त्याला देणार, तर दिवसभर छान वाढतील। आणि उद्या वाटलं तर ऊन द्यायची नाही तर मग ज्वारीचे पापड तशी लवकर वाढतात। तर त्याचबरोबर बघा आता माझा स्वयंपाक केलेला आहे ते म्हणजे कच्ची चटणी आहे आपल्या टमाटरची वगैरे, टमाटर कांदे टाकून त्याच्यामध्ये तिखट मीठ तेल टाकून खाते, मला फार आवडते। सगळी घरी सगळ्यांनाच आवडते। सोबत बनवली आहे भाकर, भाजी आहे, भात। आणि आता चला आता आज म्हणजे भाजी असल्यामुळे भरपूर भाजी आणि वरण असल्यामुळे मी जस्ट आता फक्त ते कच्ची चटणी बनवलेली आहे। आणि त्याचबरोबर आता हा आहे आणि इकडे होता आयू अभ्यास करत। तर आयूचे पप्पा राहिले की आयूला त्याला सांगतात आणि तो करत बसला आहे अभ्यास। सोबतच इथे आता लोणचं मला थोडंसं काढून ठेवायचं होतं बाहेर, कारण मोठीच बरणीमध्ये लोणचं आहे तर ते थोडं बाहेर काढून ठेवले की मध्ये कधीही खाता येतं। तर त्याच्यामुळे ते त्याने बाहेर काढून ठेवते। सोबत आयूचा अभ्यास बघा। आणि त्यानंतर त्याचा थोडासा अभ्यास झाला इकडे त्यांनी बनवली वेगळी कच्ची चटणी। तर ही तीच आहे जी मी बनवली। त्याच्यानंतर त्यांनी काय केलं तिथे टाकले थोडेसे बारीक कापून छान आंबे टाकलेत। तर आता त्याच्यामध्ये कांदे टमाटर तिखट मीठ तेल आणि सोबत आंबा अशा प्रकारे आहे ते। तर तो आता जेवत आहे, त्याचबरोबर त्याचे पप्पा आहे ते आहे इकडे। माझे किचनमधले पूर्ण कामं व्हायचीच आहे, फक्त स्वयंपाक झाला आणि आयू जेवायला लागला। तर आमचा कूलर बिघडला तर कूलरचं काम करत आहेत मिस्टर। आणि सोबतच माझं काही अर्धा स्वयंपाक झाला, अर्धा व्हायचा होता, भाजी व्हायची होती। तशी आईला भेंडीची भाजी आवडत नाही तर त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी चटणीसोबतच जेवला। त्याच्यानंतर हा बघा हा आहे दुपारचा व्हिडिओ। आणि दुपारी इतकं ऊन होते की सगळं घर पॅक करून मग बसले आहोत आणि मुलं बघत आहेत TV। तर दुपारी इच्छा झाली पियूची की आईस्क्रीम खायची, तर तिनेच मग पैसे दिले आणि मग आम्ही आईस्क्रीम आणली। तर दोघांची मिळून म्हणजे कधी पोरांकडे आपण पैसे देतो तर ते आणतात कधी। तर त्याचबरोबर आमची आईस्क्रीम खाऊन झाली, मग आम्ही केलं मस्तपैकी आराम दुपारचं। मग हा आहे सायंकाळचा टाईम आणि सायंकाळी मग मला बनवायचं होतं ते म्हणजे तूप। तर इथे बघा मी छान लोणी जे आहे ते लोण्याला धुवून घेतलं आणि धुवून मग आता मी गॅसवर ठेवलेलं आहे। आणि याला अधूनमधून ढवळत राहायचं, नाहीतर लोणी असं वर येऊन खाली जातं। तर म्हणजे जेव्हा तूप बनवतं ही प्रोसिजर आहे। तर नाही त्याला ढवळत राहिलं किंवा आपण बघितलं नाही किंवा गॅसचा आपण जर फुल फ्लेमवरही गॅस केले ना तरी पण ते पूर्ण जे तूप आहे ते खाली जातात। त्याच्यामुळे जेव्हाही तुम्ही लोण्याचं तूप करायला घ्याल तेव्हा बिलकुल कमी फोर्सवर ते तूप तुम्ही छानपैकी तिथे राहा आणि ढवळत राहा छानपैकी। तर अशा प्रकारे मी ठेवलं आणि ढवळता मला हात दुखायला लागले तर मिस्टरांना म्हटलं तुम्ही घ्या। तेवढ्या वेळात मी बाहेर जाऊन त्याच्यामध्ये लोण्यामध्ये टाकलं आहे तुळशीचे पाला आणि सोबत तुळशीचे 2-3 पानं आहेत। त्याचबरोबर आहेत विड्याची पानं, जे आपण पान खातो तो दोन्ही याचे छान असे थोडे बारीक करून त्याला टाकून दिले आहेत त्या तुपामध्ये। आणि त्याचसोबत मग मी जेव्हा तूप कळायला लागतं त्याला छान सेंट यायचा असेल तर तुम्हाला असं वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही जरूर दोन पानं टाका तुळशीची आणि त्यासोबत जो खायचा विड्याचा पान असतो तो अर्धा पान, सोबत थोडंसं अगदी मीठ। आणि शेवटी म्हणजे सर्वात शेवटी जेव्हा आपलं तूप पूर्ण झालं, हे तर तुम्ही जेव्हा असं कढतं ना तूप तेव्हाच टाकायचं। आणि जेव्हा शेवटी आपलं तूप पूर्णपणे झालं की त्यानंतर मग हे बघा आता माझं हे जवळपास असं बुडबुडे निघायला लागलं, म्हणजे त्याचं पूर्ण जे खालती जो पांढरा गार आहे तोच असतो आणि वरती असं तूप तरंगतं। तर अशा प्रकारे बघा हे बघा माझं तूप झालं आहे तर मी बंद केलं आणि अगदी बंद केल्यानंतर थोडंसं अगदी चमचाभर त्याच्यामध्ये टाका पाणी, म्हणजे त्याच्यामुळे छान आपलं एक दाणेदार तूप तयार होईल। तर चला फ्रेंड मी करता आहे व्हिडिओला एंड। आणि तुम्हाला माझे ब्लॉग असे वाटले तर नक्की सांगा, आवडते लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका। आणि आता वाजले आहेत रात्रीचे 10 आणि मी व्हिडिओ एडिट करत आहे। तर चला आपण भेटून अशा छानशा ब्लॉगमध्ये, बाय।